नमस्कार. डेव्हलपर म्हणून काम करताना काही गोष्टी खूप त्रासदायक ठरू शकतात. कधी असं होतं की एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे आणि एका चुकीमुळे सगळा कोड डिलीट होतो. किंवा मग एका टीममध्ये काम करताना एकाच फाईलवर अनेक जण बदल करतात आणि एकमेकांचं कामच ओव्हरराईट होतं. खरंच खूप निराशाजनक असतं हे सगळं. विचार करा, कित्येक तासांची मेहनत एका क्षणात एका चुकीच्या क्लिकने नाहीशी होते. ती जी भावना असते ना की अरे देवा, आता काय करायचं, सगळं पुन्हा सुरुवातीपासून. कामाचे तास तर वाया जातातच, पण सगळा मूड जातो. आणि जेव्हा टीम सोबत काम करतो तेव्हा तर हा गोंधळ आणखीनच वाढतो. एकाने केलेला बदल दुसऱ्याच्या बदलामुळे निघून जातो, मग कळतच नाही की नक्की काय चुकलं. पण ह्या सगळ्या समस्यांवर एक जबरदस्त उपाय आहे, तो म्हणजे गिटहब आणि गिटलॅब. चला तर मग हे तिन्ही काय आहेत आणि कसे काम करतात ते एकदम सोप्या उदाहरणांनी समजून घेऊया. या सगळ्या गोंधळावरचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आहे गिट. गिटला आपल्या कोडसाठी एक वैयक्तिक टाईम मशीनच समजा. हो, अगदी बरोबर. गिट म्हणजे एक जादुई टाईम मशीन. आपण जसजसं आपलं काम करत जातो, म्हणजे कोड लिहित जातो, तसतसं गिट प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर आपल्या कामाचा एक फोटो काढून ठेवतो. यालाच स्नॅपशॉट म्हणतात. याचा फायदा? आपण आपल्या प्रोजेक्टच्या भूतकाळात कधीही, कोणत्याही क्षणी परत जाऊ शकतो. चला एक उदाहरण बघूया. समजा एक लेखक एक पुस्तक लिहितोय. त्याने पहिलं प्रकरण लिहिलं आणि एक स्नॅपशॉट घेतला. मग दुसरं प्रकरण लिहिलं आणि त्याचाही एक स्नॅपशॉट घेतला. आता कल्पना करा की त्याच्याकडून चुकून पहिलं प्रकरण डिलीट झालं. आता काय होईल? काहीच काळजी करण्याची गरज नाही. तो फक्त आपली टाईम मशीन म्हणजे गिट वापरेल आणि काही सेकंदात त्या क्षणावर परत जाईल जिथे त्याचं पहिलं प्रकरण सुरक्षित होतं. सोपं आहे ना? आता प्रोग्रॅमिंगच्या जगात या स्नॅपशॉटला एक खास नाव आहे. त्याला म्हणतात कमिट. प्रत्येक कमिट म्हणजे आपल्या प्रोजेक्टच्या प्रवासातला एक महत्त्वाचा आणि कायमचा सेव्ह पॉइंट. जसा व्हिडिओ गेममध्ये आपण चेकपॉइंट सेव्ह करतो ना, अगदी तसंच. गिट वापरण्याचे फायदे खूप आहेत. एकतर आपल्याकडे प्रत्येक बदलाचा संपूर्ण इतिहास असतो. कोणी काय आणि कधी बदललं हे सगळं दिसतं. कोणतीही चूक झाली तर आपण एका कमांडने ती सुधारू शकतो. म्हणजे एक प्रकारे हा अल्टिमेट अंडू आहे. नवीन आयडियाजवर काम करायचं असेल तर मुख्य कोडला धक्का न लावता तेही करता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा सगळा इतिहास आपल्या स्वतःच्या कम्प्युटरवर सुरक्षित असतो. बरं, आतापर्यंत आपण पाहिलं की गिट हे एकट्याने काम करण्यासाठी किती भारी आहे. पण जेव्हा संपूर्ण टीमला एकत्र मिळून एकाच प्रोजेक्टवर काम करायचं असेल, तेव्हा काय? तर इथे येतात गिटहब आणि गिटलॅब सारखे प्लॅटफॉर्म्स. गिटहब आणि गिटलॅबमधला फरक समजायला लायब्ररीचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. गिटहब म्हणजे एक मोठी सार्वजनिक लायब्ररी, जिथे कुणीही येऊ शकतं, पुस्तकं वाचू शकतं आणि आपलं ज्ञान इतरांसोबत वाटू शकतं. हे ओपन सोर्स प्रोजेक्टसाठी उत्तम आहे. या उलट गिटलॅब म्हणजे एखाद्या कंपनीची खाजगी लायब्ररी. तिथे फक्त त्या कंपनीचे लोकच जाऊ शकतात. इथं सुरक्षा आणि गोपनीयतेवर जास्त भर दिला जातो. थोडक्यात सांगायचं तर गिटहब हे ओपन सोर्स आणि वैयक्तिक प्रोजेक्टसाठी ओळखलं जातं, तर गिटलॅब मोठ्या कंपन्या आणि खाजगी प्रोजेक्टसाठी जास्त वापरलं जातं. गिटलॅबची एक खासियत म्हणजे ते कंपनीच्या स्वतःच्या सर्व्हरवर इन्स्टॉल करता येतं, ज्यामुळे डेटावर पूर्ण नियंत्रण मिळतं. गिटहबचा समुदाय खूप मोठा आहे. जगभरातले डेव्हलपर्स तिथे आहेत, तर गिटलॅबचा वापर जास्त करून कॉर्पोरेट जगात होतो. गिटलॅबची एक सुपर पॉवर आहे, ती म्हणजे CI/CD. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर डेव्हलपरने एकदा कोड लिहिला की पुढचं बरंचसं काम गिटलॅब आपोआप करतं. म्हणजे कोडची तपासणी करणं, त्याला तयार करणं आणि थेट सर्व्हरवर लाईव्ह करणं, हे सगळं ऑटोमॅटिक. यामुळे डेव्हलपर्सचा खूप वेळ आणि मेहनत वाचते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो. एक मोठी टीम या सगळ्या साधनांचा वापर करून एकमेकांच्या कामात कोणताही अडथळा न आणता एकत्र काम करते तरी कसं? हे समजण्यासाठी चला एका मूव्ही सेटचं उदाहरण घेऊया. विचार करा, एका मोठ्या सिनेमाचं शूटिंग चालू आहे. एक टीम ॲक्शन सीन शूट करत आहे आणि त्याचवेळी दुसरी टीम रोमॅन्टिक गाणं शूट करत आहे. दोघंही एकाच सिनेमासाठी काम करत आहेत, पण त्यांचं काम स्वतंत्रपणे चालू आहे, एकमेकांना काहीही त्रास न होता. गिटच्या जगात यालाच ब्रांच असं म्हणतात. म्हणजे मुख्य कोडला हात न लावता नवीन फीचरवर किंवा एखाद्या प्रॉब्लेमवर समांतरपणे काम करणं. आणि मग पुढे काय होतं?
सिनेमाचा एडिटर हे सगळे वेगवेगळे शूट केलेले सीन्स घेतो आणि त्यांना एकत्र जोडून एक सलग संपूर्ण चित्रपट बनवतो. गिटच्या भाषेत या प्रक्रियेला मर्ज असं म्हणतात. जेव्हा वेगवेगळ्या ब्रांचमधलं काम पूर्ण होतं तेव्हा ते व्यवस्थित तपासून मुख्य प्रोजेक्टमध्ये एकत्र जोडलं जातं. चला, हे सगळं एकत्र कसं काम करतं ते एका खऱ्या उदाहरणातून पाहूया. समजा एक टीम फूड डिलिव्हरी ॲप बनवत आहे. तर एक डेव्हलपर काय करतो, तो आधी प्रोजेक्टची कॉपी आपल्या कम्प्युटरवर क्लोन करतो. मग त्याला लॉग इन पेज बनवायचं आहे म्हणून तो एक नवीन ब्रँच तयार करतो. तो आपलं काम करतो आणि वेळोवेळी त्याचे बदल कमिट करत राहतो. काम पूर्ण झाल्यावर तो आपली ब्रांच गिटहबवर पुश करतो. मग तो टीमला रिव्ह्यू करण्यासाठी एक पुल रिक्वेस्ट पाठवतो. टीममधले बाकीचे सदस्य तो कोड तपासतात आणि सगळं बरोबर असेल तर त्याला मंजुरी देतात. आणि मग तो नवीन कोड मुख्य ॲपमध्ये मर्ज केला जातो. बस. ही साधनं फक्त प्रोजेक्ट मॅनेज करण्यासाठी नाहीत, तर ती एका डेव्हलपरच्या व्यावसायिक आयुष्यासाठी, करिअरसाठी अत्यंत आवश्यक आहेत. आजकाल IT इंडस्ट्रीमध्ये नोकरीच्या मुलाखतीला गेल्यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो. तुमचा गिटहब प्रोफाईल दाखवा. हो, कारण आता गिटहब प्रोफाईल ही डेव्हलपरच्या कामाची खरी ओळख बनली आहे. खरं तर गिटहब प्रोफाईल म्हणजे एक प्रकारे डिजिटल पोर्टफोलिओ आहे. त्यावरून कळतं की एखाद्या व्यक्तीने कोणकोणते प्रोजेक्ट केले आहेत, त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे, तो समस्या कशा सोडवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला तंत्रज्ञानाची किती आवड आहे. हे सगळं त्यातून जगाला दिसतं. तर मग आता प्रश्न हा आहे की ह्या सगळ्या ज्ञानाचा वापर करून पहिला नवीन प्रोजेक्ट कोणता सुरू करायचा? कारण एक डेव्हलपर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याची हीच खरी आणि योग्य वेळ आहे.